हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. तान्या दचकत म्हणाली, तू? समोरच्या सोफ्यावर बसलेला रुद्रांश कॉफीचा मग तान्याच्या बेडजवळ ठेवत म्हणाला, गुड मॉर्निंग. काल रात्री तू खूप उशिरा आली होतीस, खूप थकलेलीही दिसत होतीस, म्हणून विचार केला स्वतःसाठी कॉफी बनवतोय तर तुझ्यासाठीही बनवावी. घे, कॉफी पिऊन फ्रेश वाटेल. तान्या चिडून म्हणाली, माझ्या खोलीत येण्याची तुझी हिंमत कशी झाली? आणि तू माझ्या रूममध्ये आलास तरी कसा? रुद्रांश बाल्कनीकडे बोट दाखवत म्हणाला, इथून आलो आणि राहिला प्रश्न हिंमतीचा, पण तर ती माझ्यात भरपूर आहे. माझ्या नावावरूनच माझ्या धाडसाचा अंदाज येतो. तान्या पुढे काही बोलणार इतक्यात तिचा फोन वाजला. कॉल केशवजींचा होता. तिने लगेच कॉल उचलला. हो डॅड. समोरून केशवजी थोड्या नाराजीने म्हणाले, डॉक्टर मॅडमकडे जर कुटुंबासाठी थोडा वेळ असेल तर आज त्या माझ्या मित्राच्या मुलाला भेटायला येतील का? तान्या तोंड वाकडं करत म्हणाली, असं का बोलताय डॅड? मी आज पूर्ण दिवस मोकळी आहे. सांगा कुठे यायचे, मी वेळेवर पोहोचेन. केशवजी म्हणाले, पिंक विला, लंचला. तान्या म्हणाली, ठीक आहे, लंचला भेटू. पण डॅड, जर मला नमन आवडला नाही तर? तुम्ही माझ्यावर कोणतीही जबरदस्ती करणार नाही. केशवजी हसत म्हणाले, जबरदस्ती नाही, फक्त भेटायला सांगतोय. तान्या हसली आणि ओके म्हणत कॉल कट केला. समोर बसलेला रुद्रांश हे सगळं ऐकून शांतपणे उठला आणि ज्या मार्गाने आला होता त्याच मार्गाने परत जाऊ लागला. तान्या त्याच्या मागे गेली. तो बाल्कनीतून परत जात होता. त्याचा हा स्टंट पाहून ती म्हणाली, तुझं डोकं ठिकाणावर आहे ना? इथून खाली पडलास तर काय अवस्था होईल याची कल्पना आहे का? रुद्रांश तिच्याकडे न पाहताच म्हणाला, असं मागून घाबरवशील तर नक्की पडेन. आणि तसंही पडण्यात काही वाईट नाही. निदान काही दिवस हॉस्पिटलमध्ये तुझ्यासोबत राहायला मिळेल. असं म्हणत तो त्याच्या स्वतःच्या बाल्कनीत पोहोचला. तान्या त्याच्याकडे रागाने पाहत म्हणाली, तू खरंच मेंटल आहेस. रुद्रांश छातीवर हात ठेवून स्वतःला म्हणाला, फक्त तुझ्यासाठी. तान्या वैतागून पाय आपटत पुन्हा आत निघून गेली. दुपारी साधारण 2 वाजता हॉटेलच्या प्रायव्हेट रूममध्ये रुद्रांश कोणासमोर मान खाली घालून उभा होता. समोर बसलेला तरुण म्हणाला, माहितीये का, किती दिवसांपासून तुला शोधतोय. तुला गोळी लागल्याचं कळल्यावरही तुला वाटलं मी शांत बसेन. ज्यांनी तुझ्यावर हल्ला केला होता त्यांच्यापैकी एकही आता जिवंत नाही. आता तू रिलॅक्स होऊ शकतोस. रुद्रांश आश्चर्याने म्हणाला, पण भाऊ, मला त्यांना स्वतः मारायचं होतं. समोरचा तरुण म्हणाला, ते प्रकरण संपलं आहे, पण आता एक नवीन समस्या आहे आणि ती फक्त तूच सोडवू शकतोस. रुद्रांशने होकारार्थी मान हलवली आणि त्याच नंतर त्या तरुणाने एक फोटो रुद्रांशच्या हातात देत म्हटलं, तान्या, काही महिन्यांपूर्वी ती 2 दिवस घरी आली नव्हती. शोधून काढ, ती कुठे होती आणि कोणासोबत होती. तान्याचा फोटो पाहून रुद्रांश आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागला. तो तरुण म्हणाला, मीही बघतो. शेवटी अंश आर्यनच्या बहिणीपर्यंत पोहोचायची हिंमत कोणाची झाली. समोर बसलेला तो तरुण दुसरा कोणी नसून अंश होता. आधीच गोंधळलेल्या रुद्रांशला आता मोठाच धक्का बसला. तान्या ही अंशची बहीण आहे याची त्याला अजिबात कल्पना नव्हती. रुद्रांश अचंबित होऊन म्हणाला, बहीण? अंश म्हणाला, हो, माझी बहीण तान्या. तू असं का विचारतोयस? ओळखतोस का तिला? रुद्रांश घाबरत म्हणाला, हो म्हणजे? या डॉक्टर तान्या आहेत. अंश म्हणाला, हो, डॉक्टर तान्या आर्यन. काही महिन्यांपूर्वी ती सलग 2 दिवस घरी आली नव्हती. तिचं लोकेशनही ट्रेस होत नव्हतं. नंतर घरी आल्यावर म्हणाली की कामानिमित्त बाहेर गेली होती आणि फोन खराब झाला होता. पण मला खात्री आहे की ती खोटं बोलते. शोधून काढ, सत्य काय आहे.
रुद्रांशने मान हलवली आणि मनात म्हणाला, काय शोधू? हे की ते 2 दिवस तुमची बहीण माझ्यासोबत होती. स्वतःहून नरकाचे दरवाजे कोण उघडतं? तो विचारात हरवलेला पाहून अंश म्हणाला, काय झालं? जा चौकशी कर. आणि आणि आजपासून तान्याच्या सुरक्षेची जबाबदारी तुझी. तेवढ्यात तरुण रुद्रांशकडे संशयाने पाहत होता. रुद्रांशने त्याला इशाऱ्याने विचारलं, काय आहे असा? काय बघतोयस? तरुणही इशाऱ्याने म्हणाला, बेटा तुझा चेहरा सांगतोय काहीतरी गडबड आहे. अंश म्हणाला, तुमची इशारेबाजी झाली असेल तर आता काम करा. दोघेही घाबरत म्हणाले, हो हो. तरुण तिथून बाहेर निघून गेला. कॉलेजमध्ये तृप्तीच्या फोनवर काही फोटो आणि व्हिडिओ आले. तिने ते उघडून पाहिले तर प्रत्येक व्हिडिओ आणि फोटोमध्ये अक्षित वेगवेगळ्या मुलींसोबत दिसत होता. हे सगळं पाहूनही तृप्ती अगदी शांत होती. तिची ही प्रतिक्रिया पाहून एक मुलगा तिचा व्हिडिओ बनवून कोणाला तरी पाठवतो आणि त्यानंतर थोड्याच वेळात एक मुलगी तृप्तीला म्हणाली, हाय तृप्ती, कुठे चालली आहेस? तृप्ती म्हणाली, काही पुस्तकं लायब्ररीत जमा करायची आहेत, तिकडेच चालले. मुलगी म्हणाली, चल मीही येते, मला काही पुस्तकं घ्यायची आहेत. तृप्तीने मान हलवली आणि दोघी लायब्ररीकडे निघाल्या. लायब्ररीमध्ये एक मुलगा अक्षितशी बोलत होता. अरे अक्षित, तुझं आणि तृप्तीचं नेमकं काय चाललंय? अक्षित बेफिकिरीने म्हणाला, प्रेम, वापर आणि विश्वासघात, एवढंच. नंतर दात खात तो म्हणाला, त्या रात्री तो मुलगा आला नसता तर आज हे प्रकरण कायमचं संपलं असतं. तो मुलगा म्हणाला, म्हणजे तुमच्या दोघांमध्ये खरंच प्रेम वगैरे काहीच नाही? ऋषी माजोरड्या अंदाजात म्हणाला, लव? हा हा हा, लव हे फक्त एक नाव आहे दोस्त. खरं तर सेक्स हाच खरा खेळ आहे. त्यामुळे फक्त प्रेमाचं नाव वापर आणि खेळ खेळ, असं म्हणत ऋषी त्याला डोळा मारतो. तिकडे पुस्तकांच्या रॅकच्या मागे उभी असलेली तृप्ती हे सगळं ऐकत होती. तिच्यासोबत आलेली मुलगीही तिच्या शेजारीच उभी होती. ती मुलगी तृप्तीकडे पाहत होती. हे सगळं ऐकूनही तृप्ती बाहेरून मात्र अगदी शांत आणि सामान्य दिसत होती. ती मुलगी तृप्तीला म्हणाली, तृप्ती, हा ऋषी तुझ्याबद्दल. इतक्या तृप्तीचा फोन वाजतो. तृप्ती म्हणाली, अरे सॉरी यार, मिनलचा फोन आहे, मला जावं लागेल, नंतर भेटू, असं म्हणत तृप्ती तिथून निघून जाते. लायब्ररीच्या बाहेर पडताच तृप्ती रागाने लालबुंद होत स्वतःशीच म्हणाली, ऋषी, तुला तर मी सोडणारच नाही. फक्त एकदा मला हे समजू दे की मला तुझ्यापासून वाचवणारा नेमकं कोण आहे आणि का. आज रात्री मी याचा शोध लावल्याशिवाय राहणार नाही. दुसरीकडे विवान आणि मिनल कॅन्टीनमध्ये बसून गप्पा मारत होते. विवान म्हणाला, अजूनपर्यंत भावाने तुला प्रपोजच केलं नाही. खरंच ही तर फार मोठी गोष्ट झाली, पण यात तुझीही काही चूक नाही म्हणा. दिवसभर भाऊ इतक्या सुंदर मुलींच्या गराड्यात काम करतात, त्यामुळे कदाचित त्यांचं लक्ष तुझ्याकडे गेलंच नसेल. तुला माहिती आहे का, ऑफिसमधल्या मुली भावाला इम्प्रेस करण्यासाठी काय काय करत असतात? आणि तू तर नेहमी इतकी साधी राहतेस. खरं सांगायचं तर तुला पाहून कोणाचंही सहज लक्ष जाणार नाही. त्यात भाऊ दिवसभर सुंदर मुलींनी वेढलेले असतात, मग त्यांची तरी काय चूक. विवानचं बोलणं ऐकून मिनल एकदा स्वतःकडे पाहते. विवानला समजतं की मिनल त्याचं बोलणं मनावर घेत आहे. तो म्हणाला, मी तर फक्त तुला सल्ला देतोय. उशीर होण्यापूर्वी आणि भाऊ दुसऱ्या एखाद्या सुंदर मुलीच्या प्रेमात पडण्याआधी तुला त्यांचं लक्ष स्वतःकडे वेधून घ्यावं लागेल. मिनल म्हणाली, विवान, मला तर त्यांच्याबद्दल काहीच माहिती नाही. अशा परिस्थितीत मी काय करू? प्लीज तूच मला मदत कर. विवान हसत म्हणाला, अगं हे पण सांगायची गोष्ट आहे का? मी नक्कीच तुझी मदत करेन. आता मी जसं सांगतो तसं करत जा.
मिनलने होकारार्थी मान हलवली. अंश रुद्रांश सोबत हॉटेलमधून परत ऑफिसकडे जात होता. दोघे बोलत बोलत पार्किंगकडे निघाले होते. तेवढ्यात मागून कोणीतरी आवाज दिला, भाऊ तुम्ही इथे? अंश आणि रुद्रांश दोघेही थांबले, कारण ती ओळखीचीच व्यक्ती होती. अंश मागे वळून पाहतो तर समोर तान्या आणि नमन उभे होते. अंश तान्याला म्हणाला, तुम्ही दोघं एकत्र आणि इथे? नमन म्हणाला, आम्ही दोघंच नाही आलो मिस्टर आर्यन, आमच्यासोबत आमचं संपूर्ण कुटुंबही आलं आहे. अंश प्रश्नार्थक नजरेने तान्याकडे पाहू लागला. तान्या म्हणाली, भाऊ बाबांची इच्छा होती की आम्ही दोघांनी एकदा भेटावं. अंश निर्विकारपणे म्हणाला, कशासाठी? तान्या काही बोलणार इतक्यात नमन म्हणाला, आमच्या आणि आमच्या कुटुंबाच्या भविष्यातील नात्यासाठी. हे ऐकताच रुद्रांश आश्चर्याने म्हणाला, काय तू या लंगुराशी लग्न करणार आहेस? हे बोलून त्याला लगेच समजलं की समोर अंश उभा आहे. तो स्वतःला सावरत म्हणाला, म्हणजे डॉक्टर तान्या तुम्ही या लंगुराशी? तर त्यावेळी स्वतःसाठी लंगूर हा शब्द ऐकताच नमनने रागाने मूठ आवळली आणि रुद्रांशकडे पाहत म्हणाला, आणखी एकदा मला लंगूर म्हटलंस ना तर. रुद्रांश दोन्ही हात खिशात घालून त्याच्या समोर उभा राहिला आणि म्हणाला, लंगूर घे पुन्हा म्हणालो. नमन रागाने त्याच्याकडे चालून येऊ लागला. तेवढ्यात अंश दोघांच्या मध्ये उभा राहिला आणि मोठ्याने ओरडला, बस तुम्ही दोघांनीही शांत व्हा. नमन दात ओठ खात म्हणाला, मिस्टर आर्यन तुमच्या असिस्टंटला ताबडतोब इथून घेऊन जाणंच तुमच्यासाठी योग्य ठरेल. नमनचा आवाज ऐकताच रुद्रांशच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित उमटलं, कारण पुढे काय होणार आहे याची त्याला पूर्ण कल्पना होती. अंशला कोणी आदेश द्यावा हे त्याच्या सहनशक्तीच्या पूर्णपणे बाहेरच होतं. अंश नमनकडे रोखून पाहत म्हणाला, ऐका मिस्टर नमन समरवाल, माणसाने समोरच्या व्यक्तीशी बोलताना स्वतःची लायकी ओळखून बोलावं. पहिली गोष्ट म्हणजे ज्याला तुम्ही माझा असिस्टंट म्हणत आहात तो माझा असिस्टंट नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जरी तो माझा असिस्टंट असता तरी त्याची लायकी तुमच्यापेक्षा कितीतरी जास्त आहे. पुढच्या वेळी माझ्यासमोर येण्यापूर्वी दोनदा विचार करून या. फक्त तुम्ही मिस्टर समरवाल यांचे मुलगा आहात म्हणूनच अजून माझ्यासमोर उभे आहात. हे बोलून अंश तिथून निघून गेला. रुद्रांशने तान्याकडे डोळा मारला आणि अंशच्या मागोमाग निघाला. चालताना अंश रुद्रांशला म्हणाला, रुद्र तुझ्या बोलण्यावर नियंत्रण ठेव. अशा मुलांसारख्या भांडणांनी तुला शोभा देत नाही. रुद्रांश म्हणाला, सॉरी भाऊ, पुढे मी नक्की लक्ष देईन. कॉलेजमध्ये विक्रांतने बोलावल्यावर मिनल त्याच्या केबिनमध्ये आली. आत येताच मिनल म्हणाली, सर तुम्ही मला बोलावलं होतं? त्यावेळी विक्रांत म्हणाला, हो ये. मिनल हा आहे आहान, तो आपल्या कॉलेजमध्ये आणि तुझ्या वर्गात नवीन दाखल झाला आहे. त्याचं म्हणणं आहे की तो तुला आधीपासूनच ओळखतो. तू याला ओळखतेस का? आहान खुर्ची वळून मिनलकडे पाहतो. त्याला पाहताच मिनलच्या चेहऱ्यावर आनंद आणि आश्चर्य एकाच वेळी उमटलं. ती भाऊक होऊन म्हणाली, पंपकिन? आणि त्यावेळी आहान उठून तिच्या नाकावर हलकेच टिचकी मारत म्हणाला, हाय स्वीटी पाय, शेवटी तुला शोधून काढलंच मी. आणि त्यानंतर आहान आणि मिनल लहानपणी एकाच NGOमध्ये राहत होते. काही वर्षांनी एका कुटुंबाने आहानला दत्तक घेतलं आणि त्यानंतर ते दोघे कधीच भेटले नव्हते. आता आहान तरुण झाला होता आणि दिसायलाही खूप देखणा होता. मिनलने त्याला मिठी मारली आणि म्हणाली, मी तुला खूप मिस केलं. आहाननेही तिला मिठी मारत खोल श्वास घेतला आणि म्हणाला, मी सुद्धा तुला खूप मिस केलं. इतक्या वर्षांनंतरही तू मला ओळखशील अशी मला अजिबात अपेक्षा नव्हती. आणि
मिनल हसत म्हणाली, मी तुला कसं नाही ओळखणार. माझ्यामुळे तुझ्या डोक्यावर पडलेली जखमेची खूण अजूनही आहे. तू अजूनही याच कानात इयरिंग घालतोयस. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी तुला दिलेला शेवटचा फ्रेंडशिप बँड अजूनही तुझ्या मनगटावर आहे. हे ऐकून आहान हसला. विक्रांत दोघांकडे पाहत म्हणाला, असं दिसतंय की तुम्ही दोघं आधीपासूनच एकमेकांना ओळखता. मिनल आनंदाने म्हणाली, हो सर, आम्ही दोघं लहानपणी एकाच NGOमध्ये होतो. विक्रांत म्हणाला, खूप छान. आणि आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे आहान आता याच कॉलेजमध्ये तुझ्यासोबत शिकणार आहे. मिनल आनंदाने म्हणाली, खरंच? वा. विक्रांत पुढे म्हणाला, फक्त एवढंच नाही तर कल्चरल डेच्या कार्यक्रमातही आहान तुझ्यासोबत परफॉर्म करणार आहे. मिनल हसत म्हणाली, आहान, तुझं मनापासून स्वागत आहे. संध्याकाळची वेळ होती. हॉटेलमधून परत आल्यावर तान्या बाल्कनीत बसून रुद्रांशची वाट पाहत होती. रुद्रांशने दरवाजा उघडला आणि बाल्कनीत आला. त्याने अजूनही शर्ट, टाय आणि फॉर्मल पॅन्ट घातली होती. त्याला पाहताच तान्याला समजलं की तो आत्ताच बाहेरून आला आहे. आज मात्र रुद्रांशने तान्याकडे पाहून नेहमीप्रमाणे हसून प्रतिसाद दिला नाही. तान्या काही बोलणार इतक्यात एक मुलगी हसत हसत रुद्रांशच्या मागून आली आणि म्हणाली, रुद्र, हे फोटो बघ ना. असं म्हणत ती मुलगी रुद्रांशच्या अगदी जवळ येऊन उभी राहिली. हे पाहून तान्या रुद्रांशकडे विचित्र नजरेने पाहू लागली. रुद्रांश त्या मुलीला म्हणाला, तू डिटेल्स काढ, मी आलोच. ती मुलगी परत आत निघून गेली. का कोण जाणे, पण तान्या थोडी चिडून म्हणाली, ही मुलगी कोण आहे आणि ती तुझ्यासोबत तुझ्या घरात काय करते? रुद्रांशला तान्याच्या नजरेतला बदल आधीच समजला होता, म्हणून तो मुद्दाम तिला चिडवत म्हणाला, ती माझी? तान्या तोंड वाकडं करत म्हणाली, इतकं अडखळतोस कशाला? सरळ सांग ना. रुद्रांश चेहऱ्यावर ॲटिट्यूड आणत म्हणाला, तुला त्याच्याशी काय करायचं आहे? ती कोणही असो. तान्या, तू आधीच स्पष्ट केलं आहेस की तुला मी आवडत नाही. मग मी कोणासोबतही राहिलो तरी तो तुझा विषय नाही. रुद्रांशचं हे बोलणं तान्याला आज पहिल्यांदाच मनाला लागलं. ती काहीतरी आठवत म्हणाली, हो बरोबर आहे, पण तू आज भाऊसोबत काय करत होतास? एवढं तरी मी विचारू शकते. अंशचा विचार करत रुद्रांश म्हणाला, ते मी एका बिझनेस डीलसाठी गेलो होतो. तान्या त्याची खिल्ली उडवत म्हणाली, तू आणि बिझनेस? काय गुंडागिरीतून निवृत्ती घ्यायचा विचार आहे का? कारण मला जेवढं माहिती आहे, भाऊ तुझ्यासारख्या लोकांसोबत बिझनेस करण्यात अजिबात रस दाखवणार नाहीत. रुद्रांश पुढे काही बोलणार इतक्यात आतून त्या मुलीचा आवाज आला, रुद्र लवकर ये. मिळालं. रुद्रांशने तान्याकडे एक कटाक्ष टाकला, तिला पूर्णपणे दुर्लक्ष केलं आणि आत निघून गेला. आज रुद्रांशचं वागणं तान्याला खूपच विचित्र वाटत होतं. दुसरीकडे घरी मिनल तिच्या आयुष्यातील पहिल्या कमाईतून घरातील प्रत्येकासाठी भेटवस्तू घेऊन आली होती. ती सर्वांसोबत हॉलमध्ये बसली होती. तेवढ्यात अंश ऑफिसमधून घरी आला. मिनलला सर्वांसोबत बसलेलं पाहून तो कोणताही प्रतिसाद न देता सरळ लिफ्टकडे निघून गेला. तेव्हा तृप्ती मुद्दाम मोठ्याने म्हणाली, मिशी, भाऊ आले, जा, त्यांनाही त्यांचं गिफ्ट देऊन ये. पण अंश काहीही न बोलता सरळ लिफ्टने 3ऱ्या मजल्यावर गेला. काही वेळाने मिनल त्यांच्या खोलीत आली. अंश सोफ्यावर बसून एका फाईलमध्ये लक्ष घालून वाचत होता. मिनल बेडकडे जाऊ लागली. तसाच अंशने ही फाईल बंद केली आणि तिच्या मागोमाग बेडवर येऊन बसला. नेहमीप्रमाणे त्याने मिनलला आपल्या मिठीत घेतलं.
तिच्या केसांवरून अलगद हात फिरवत विचारलं, आज काही खास आहे का? तू सगळ्यांसाठी भेटवस्तू घेऊन आली आहेस? आणि त्यावेळी मीनल हसत म्हणाली, हो, आज मला माझ्या आयुष्यातला पहिला पगार मिळालाय म्हणून वाटलं घरातल्या प्रत्येकासाठी काहीतरी घ्यावं. अंश हसतच पुढे म्हणाला, आणि माझं गिफ्ट? माझ्यासाठी काय आणलं आहेस? बरं मग सांग ना, माझ्यासाठी काय आणलं आहेस? अंश मिनलला विचारू लागतो. अंशचं बोलणं ऐकून मिनल विचारात पडली, कारण ती अंशसाठी असं काहीतरी घेऊन आली होती जे त्याला देताना तिला खूपच संकोच वाटत होता. अंशने मिनलकडे पाहत विचारलं, ठीक आहे, तुला द्यायचं नसेल तर काही हरकत नाही. मिनल संकोचत म्हणाली, तसं नाही, सगळ्यांसाठी भेटवस्तू घेतल्यावर तुमच्या गिफ्टसाठी माझ्याकडे फारसे पैसे उरले नव्हते, त्यामुळे मी तुमच्यासाठी काहीच घेऊ शकले नाही. अंश हसत म्हणाला, खोटं, विचार करून सांग. बटरफ्लाय, खोटं पकडलं गेलं तर शिक्षा मिळेल, असं म्हणत तो उठला आणि खोलीतील कपाट तपासू लागला. मिनल त्याच्या मागे धावत म्हणाली, मी खरंच सांगते आहे, तुम्ही उगाच मेहनत करत आहात, असं म्हणत ती आपल्या बॅगजवळ जाऊन उभी राहिली. अंशने तिच्याकडे एक नजर टाकली आणि मग तिच्या मागे ठेवलेल्या बॅगकडे पाहिलं. तिच्याजवळ येत तो म्हणाला, आता तर मला हे वाटतंय की तू खरंच बोलते आहेस. मिनल हलकसं हसली, पण अंश बोलता बोलता तिच्या अगदी जवळ येत होता. दोघांची नाकं एकमेकांना स्पर्श होण्याइतके ते जवळ आले. तशी मिनलने अलगद डोळे मिटले. अंश हसला आणि तिच्या मागून बॅग ओढून घेत म्हणाला, तिच्या कानाला आपल्या नाकाने हलकेच स्पर्श करत, शिक्षा खोटं पकडल्यानंतरच मिळते बटरफ्लाय. अंशच्या त्या स्पर्शाने मिनलच्या मनात एक वेगळी सुखद भावना दाटून आली. तिने हळूच डोळे उघडले तर अंश तिच्या बॅगेतून एक पेपर बॅग बाहेर काढत होता. मिनल घाबरत म्हणाली, नको, प्लीज नको, ते तुम्हाला अजिबात आवडणार नाही. पण आता उशीर झाला होता. अंशने बॅगेतून गिफ्ट बाहेर काढलं होतं. ते पाहून तोही क्षणभर आश्चर्यचकित झाला. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून मिनलने दोन्ही हातांनी आपला चेहरा झाकत म्हटलं, मी आधीच सांगितलं होतं ना, तुम्हाला आवडणार नाही. किती ऑकवर्ड आहे ना. अचानक अंश मोठ्याने हसू लागला. त्याला इतकं मनमोकळं हसताना मिनलने पहिल्यांदाच पाहिलं होतं. त्याचं हसू पाहून तिच्याही चेहऱ्यावर हसू उमटलं. अंशने गिफ्टचं पॅकेट बेडवर ठेवलं. तिच्या जवळ येऊन तिला घट्ट मिठी मारली आणि म्हणाला, खूप खूप धन्यवाद बटरफ्लाय, माझ्या आयुष्यात आल्याबद्दल. आणि गिफ्टचं म्हणशील तर मला ते खूप आवडलं. मिनल लाजून डोळे मिटून उभी राहिली. अंश हसत म्हणाला, तसं पाहिलं तर मला शॉर्ट्स भेट देण्याची आयडिया खूपच भन्नाट आहे. मिनल नजर चुकवत म्हणाली, तुम्ही खोलीत कायम हेच घालता म्हणून तेच घेतले, आणि शेवटी माझ्याकडे फार असे पैसेही उरले नव्हते. अंशने पॅकेटमधून एक शॉर्ट्स बाहेर काढत म्हटलं, आज मी हेच घालून झोपणार. असं म्हणत तो कपडे बदलायला आत गेला. थोड्याच वेळात तो फक्त शॉर्ट्स घालून बाहेर आला. मिनलची नजर त्याच्यावरच खिळून राहिली. तिच्याकडे पाहून अंश हसत म्हणाला, काय झालं? असं पाहिलंस तर माझीच नजर लागेल बटरफ्लाय. मिनलने नजर वळवत विचारलं, तुम्ही टी शर्ट घालायचा विसरलात का? अंश तिच्या जवळ येत म्हणाला, मी नाही, तू शॉर्टसोबत टी शर्ट आणायचं विसरलीस. आता जोपर्यंत तू मला टी शर्ट आणून देत नाहीस तोपर्यंत मी तुझ्यासमोर असाच राहणार. असं म्हणत तो तिच्याकडे झुकू लागला. तर मिनल मागे सरकत सरकत शेवटी बेडवर पडली.
मीनल अंशकडे एकटक पाहत म्हणाली, म्हणजे मी कोणाचंही नाव घेऊ शकते. अंशने मीनलला स्वतःकडे ओढत म्हणाला, माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाचे नाव घेतलंस तर माझ्यापेक्षा वाईट कोणीही नसेल. मीनल अंशच्या डोळ्यात पाहत म्हणाली, मग सगळ्यांना आपल्या लग्नाबद्दल कळेल. अंश तिचं वाक्य मध्येच तोडत म्हणाला, आय डोंट केअर. व्हॉट आय केअर अबाउट इज यू. तूच माझी पहिली प्रायोरिटी आहेस बटरफ्लाय. तुझ्यापेक्षा आणि तुझ्या आधी माझ्यासाठी काहीच नाही. अंशचं बोलणं ऐकून मीनल हळूच आपलं डोकं त्याच्यावर छातीवर ठेवते. अंश तिच्या केसांवरून अलगद हात फिरवत म्हणतो, आता झोप. उद्यापासून शूटिंग सुरू आहे. तुला चांगली झोप मिळणं गरजेचं आहे. असं म्हणत तो तिच्या कपाळावर हलकंसं चुंबन घेत तिला गुड नाईट म्हणतो. दुसरीकडे तृप्ती तिच्या काही मित्रांसोबत क्लबमध्ये आली होती. ती डान्स फ्लोअरवर असताना ऋषी तिला ड्रिंक ऑफर करतो. तृप्ती कोणताही प्रश्न न विचारता त्याच्या हातातून ड्रिंक घेते. थोड्याच वेळात तिचे पाय डगमगू लागतात. ऋषी खोटी काळजी दाखवत म्हणतो, तृप्ती तू ठीक आहेस ना. तृप्ती पूर्णपणे त्याच्यावर विसावत म्हणाली, नाही ऋषी, मला अजिबात बरं वाटत नाही. मला घरी जायचं आहे. ऋषी मनातल्या मनात हसत म्हणाला, हो ठीक आहे, चल मी तुला घरी सोडतो. असं म्हणत तो तृप्तीला क्लबच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या हॉटेलच्या रूमकडे घेऊन जाऊ लागतो. नशेच्या अवस्थेत तृप्ती म्हणाली, ऋषी आपण कुठे चाललोय. मला घरी जायचं आहे. आणि त्यावेळी ऋषी तिला उचलत म्हणाला, हां शेवटी घरीच जायचं आहे ना. आधी माझ्या मेहनतीची टीप घेऊन दे, मग तू घरी जा. आणि त्यानंतर असं म्हणत तो तिला एका रूममध्ये घेऊन जातो. ऋषी रूमचं दार लॉक करताना पाहून तृप्ती मनात म्हणाली, जो कोणी असशील मिस्टर सेव्हियर, कृपया लवकर ये. उशीर झाला तर आज मी या ऋषीचा खून करूनच इथून जाईन. तिकडे ऋषी स्वतःचे कपडे काढत तृप्तीकडे पुढे येत होता. तृप्ती शांतपणे बेडवर पडून विचारात हरवली होती. ऋषी तिच्या जवळ येत म्हणाला, माहितीये मला तुझ्यावर प्रेमही झालं होतं, पण प्रेम माझ्यासारख्यांसाठी नसतं. तो थप्पड आठवतोय. आजही त्याचा आवाज माझ्या कानात घुमतोय. तृप्तीच्या डोळ्यांसमोर जुन्या आठवणी तरळू लागल्या. कॉलेजच्या पहिल्या दिवशी काही मुलं तिला त्रास देत होती. त्यांना कंटाळून ती परत घरी जाण्यास निघाली. तेव्हाच तिची नजर एका मुलावर पडली, जो एका मुलीशी गैरवर्तन करत होता असल्यासारखा दिसत होता. त्या मुलाच्या हातात त्या मुलीचा दुपट्टा पाहताच तृप्तीचा सारा राग त्याच्यावर निघाला. ती सरळ त्याच्याजवळ जाऊन त्याला ओढत एक जोरदार थप्पड मारते. तो मुलगा दुसरा कोणी नसून ऋषीच होता. थप्पड मारल्यानंतर तृप्ती रागाने म्हणाली, तुमची हिंमतच कशी होते कॉलेजमध्ये असलं वागायची. त्यानंतर तिने ऋषीला बराच वेळ सुनावलं. ऋषी तिच्याकडे रोखून पाहत म्हणाला, मी तिचा दुपट्टा ओढत नव्हतो तर फक्त देत होतो. तो वाऱ्याने उडून गेला होता. हवं तर तुम्ही हिच्याचकडे विचारा. सांगा असंच झालं ना. तर त्यावेळी ती मुलगी घाबरतच होकारार्थी मान हलवते. त्याच क्षणी ऋषीच्या मनात तृप्तीचा बदला घेण्याची भावना निर्माण झाली. त्या दिवशी त्याने ठरवलं होतं की आज जो काही तो त्या मुलीसोबत करणार होता तेच तो तृप्तीसोबत करेल. त्या दिवसापासून तो तृप्तीच्या मनात स्वतःसाठी जागा निर्माण करू लागला. सगळ्या आठवणी आठवत तृप्ती मनात म्हणाली, पण तुझं दुर्दैव, तुझं खरं रूप मला योग्य वेळी कळलं. ती विचारात हरवलेली असतानाच ऋषी तिचा ब्लेझर ओढू लागला. आता तृप्ती खरोखरच घाबरली होती. तृप्ती काही बोलण्याआधीच रूमचं दार एका जोरदार धक्क्याने उघडलं. एक तरुण धापा टाकत आत आला आणि ऋषीकडे पाहून म्हणाला, आज तर तू संपलास. आतापर्यंत गप्प होतो कारण तुझी मर्यादा पाहायची होती. आता माझी मर्यादा बघ. असं म्हणत त्याने जवळजवळ ठेवलेल्या जगातील सगळं पाणी ऋषीवर फेकून दिलं. त्यातील काही पाण्याचे थेंब तृप्तीवरही उडाले. तृप्तीने डोळे उघडले आणि समोर उभ्या असलेल्या त्या तरुणाला
पाहताच ती थक्क झाली. त्या तरुणाला पाहून तृप्तीच्या तोंडून तो फक्त एवढंच म्हणू शकला, भाईची शेपटी. इतक्यात त्या मुलाने टेबल लॅम्पची वायर काढून ती ऋषीच्या अंगावर फेकली. विजेचा जोरदार धक्का बसताच ऋषी तडफडू लागला. त्या मुलाने चेहऱ्यावरचा मास्क नीट केला, आपल्या माणसांना नजरेने काही इशारा केला आणि तृप्तीला उचलून खोलीबाहेर निघून गेला. काही वेळानंतर तो तृप्तीसोबत पार्किंगमध्ये कारसमोर उभा होता. कारचं दार कसं उघडायचं हेच त्याला समजत नव्हतं. तो फक्त कारकडे पाहत उभा होता. तृप्तीने डोळे उघडले आणि म्हणाली, अहो भाईची शेपटी, कारचं दार नुसतं बघत राहिल्याने उघडणार नाही, ते उघडावं लागतं. असं म्हणत तिने तिला खाली उतरवण्याचा इशारा केला. तो दुसरा कोणी नसून तरुण होता. तरुण गडबडीत तृप्तीला खाली सोडून देतो. तृप्तीचा तोल जातो आणि ती जमिनीवर बसते. तरुण तिच्या समोर बसत म्हणाला, आय एम सॉरी, तुम्ही शुद्धीवर आहात हे मला माहीत नव्हतं. तृप्ती पाय चोळत म्हणाली, देवा, तू वेडा आहेस का? आधी वाचवतोस आणि मग स्वतःच खाली पाडतोस. हे कसले वाचवणे? आणि त्यानंतर तरुण स्वतःला सावरत म्हणाला, खरंच सॉरी, चुकून झालं, पण तुम्ही शुद्धीवर होतात तर त्या मुलाला थांबवलं का नाही? तृप्ती हसत म्हणाली, हे सगळं माझं आखलेलं जाळं होतं. तरुण गोंधळून म्हणाला, जाळं? कसलं जाळं? तृप्ती म्हणाली, तुम्हाला इथपर्यंत आणण्यासाठी मला माहिती होतं की जो माणूस मला ऋषीपासून दूर ठेवण्याचा इतका प्रयत्न करतोय तो मला वाचवायला नक्की येईल आणि तुम्ही आलात. तरुण विषय बदलत म्हणाला, चला मी तुम्हाला घरी सोडतो, खूप रात्र झाली आहे. तृप्तीने मान हलवली आणि कारमध्ये जाऊन बसली. थोड्याच वेळात दोघे तिच्या घरी पोहोचले. विवान बऱ्याच वेळापासून तृप्तीला फोन करत होता. त्यामुळे तृप्तीने त्याला फोन करून सांगितलं की ती तरुण सोबत आहे आणि घरीच येत आहे. काही वेळातच दोघे घरी पोहोचले. विवान बाहेरच त्यांची वाट पाहत उभा होता. तृप्ती कारमधून उतरली आणि धावत जाऊन विवानला मिठी मारून रडू लागले. विवान तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला, तृप्ती, काय झालं? अशी का रडते आहेस? विवान पुढे काही बोलणार इतक्यात तृप्ती रडतच म्हणाली, तू बरोबर होतास विवान. ऋषी खूपच नीच माणूस आहे. तो हे सगळं माझ्याकडून बसलेल्या एका थप्पडीचा बदला घेण्यासाठी करत होता. एका थप्पडीचा बदला घेण्यासाठी कुणी एखाद्याच्या भावना आणि सन्मानाशी कसं खेळू शकतं? विवान तिला शांत करत म्हणाला, शांत हो तृप्ती, तुझ्यासोबत काही वाईट घडलं नाही ना? आता सगळं ठीक आहे. जे झालं ते विसरून जा. इतक्यात तरुण त्यांच्या जवळ आला आणि म्हणाला, विवान सर, तुम्ही यांना आत घेऊन जा. थोडा आराम केला तर यांना बरं वाटेल. मी निघतो. विवानने मान हलवली आणि तरुण तिथून निघून गेला. तरुण जाताना पाहून तृप्ती म्हणाली, माहिती आहे विवान, आज तरुण नसता तर माझ्यासोबत काय झालं असतं सांगता येत नाही. आज मी सुरक्षित उभी आहे तर त्यांचं पूर्ण श्रेय फक्त तरुणलाच जातं. विवान निर्विकारपणे म्हणाला, तो असं करणारच ना. शेवटी गेली 3 वर्ष तो तुला आवडतो. तृप्ती आश्चर्याने म्हणाली, काय? तू वेडा झाला आहेस का? असं काहीच नाही. खरंच असतं तर मला कळलं नसतं का? विवान हसत म्हणाला, तुला खरं आणि चांगलं कधी दिसतच कुठे. चल आता जाऊन थोडा आराम कर. घरात जाताना तृप्तीने हॉटेलच्या खोलीत घडलेला सगळा प्रकार विवानला सांगितला. सगळं ऐकल्यानंतर विवान म्हणाला, हा तरुण तर भाऊंसोबत राहून अगदी त्यांच्यासारखाच हुशार झाला आहे. तृप्ती म्हणाली, याला हुशारी म्हणत नाहीत विवान, याला वाईट लोकांना त्यांच्या कर्माची शिक्षा देणं म्हणतात.
असं म्हणत ती तिच्या खोलीत निघून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी तान्या बराच वेळ बाल्कनीत उभी राहून रुद्रांशची वाट पाहत होती. ती मान्य करो अथवा न करो, पण रुद्रांशला दुसऱ्या मुलीसोबत पाहिल्यानंतर तिच्या मनावर त्याचा खोल परिणाम झाला होता. रुद्रांशच्या बाल्कनीचा दरवाजा उघडल्याचा आवाज ऐकताच तान्या दुसऱ्या बाजूला वळून उभी राहिली. रुद्रांशचा काहीच आवाज न आल्याने तिने पुन्हा मागे वळून पाहिलं तर समोर तीच मुलगी उभी होती. सकाळी सकाळी रुद्रांशच्या बाल्कनीत एका मुलीला पाहून तान्या चिडून म्हणाली, तू पूर्ण रात्र इथेच होतीस? ती मुलगी तान्याकडे निरागसपणे पाहत म्हणाली, हो. का? तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? म्हणजे हे माझंच घर आहे, तर मी इथेच राहणार ना? तान्या पुन्हा चिडून म्हणाली, तुझं घर? खरंच? आणि हे कधीपासून झालं जरा सांगशील? मुलगी म्हणाली, काल संध्याकाळपासून. तान्या वैतागून म्हणाली, रुद्रांश कुठे आहे? त्याला बोलाव. असं म्हणत ती रेयांशला मोठ्या हक्काने हाक मारू लागली. मुलगी त्रासिक स्वरात म्हणाली, जरा तोंड बंद करशील का? ओरडणं थांबव. इथे माझ्याशिवाय दुसरं कोणीही नाही. ज्याला तू हाका मारते आहेस तो तर काल रात्रीच सगळं सामान घेऊन इथून निघून गेलाय. आणि त्यावेळी हे ऐकून तान्याला जबरदस्त धक्का बसला. रेयांश अचानक कुठे गेला आणि का? दुसऱ्या बाजूला आज मिनल एका जाहिरातीच्या शूटसाठी आली होती. ती मेकअप रूममध्ये तयार होत होती. तेवढ्यात तुषार कश्यप दार न ठोठावता आत आला आणि म्हणाला, मिस मिनल, लवकर तयार व्हा. प्रोड्युसर सर येणार आहेत. ते आल्यावर सर्वप्रथम तुम्हालाच भेटणार आहेत. मिनलने त्यांचं बोलणं फारसं लक्षात न घेता फक्त मान हलवली. तुषारने तिच्याकडे वरपासून खालपर्यंत एक नजर टाकली आणि बाहेर निघून गेला. त्याचं असं पाहणं मिनलला थोडं विचित्र वाटलं, पण त्याच्या गेल्यावर ती पुन्हा मेकअप आणि कॉस्ट्यूम निवडण्यात व्यस्त झाली. काही वेळाने एक स्पॉट गर्ल आली आणि म्हणाली, मॅडम, प्रोड्युसर सर आले आहेत. ते तुम्हाला भेटू इच्छितात. मिनलने होकार देत तिच्यासोबत जाण्यास सुरुवात केली. मात्र तिच्या प्रत्येक हालचालीवर कोणाची तरी तीक्ष्ण नजर होती. ती मुलगी मिनलला प्रोड्युसरच्या रूमपर्यंत घेऊन गेली आणि निघून गेली. मिनल आत गेली तर एक मुलगा तिच्याकडे पाठ करून उभा होता. ती आश्चर्याने म्हणाली, आहान, तू इथे काय करतोयस? आहान तिच्याकडे वळत हसून म्हणाला, काय स्वीटी पाय, मला वाटलं मी पाठ करून उभा राहिलो तर तू मला ओळखणार नाहीस. मिनलने त्याच्या खांद्यावर हलकीशी थाप मारत म्हटलं, मी तुला कोणत्याही अँगलमधून ओळखू शकते मिस्टर पंपकिन, पण तू इथे काय करतोयस? इथे तर प्रोड्युसर. एक मिनिट, म्हणजे तू? आहान तिला जेवणाच्या टेबलाजवळ बसवत म्हणाला, आधी काहीतरी खाऊया, खूप भूक लागली आहे. आणि त्यानंतर असं म्हणत त्याने सफरचंदाचा एक तुकडा तिच्या तोंडात ठेवला आणि मग स्वतःबद्दल सांगू लागला, आहान कपूर हे माझं पूर्ण आणि खरं नाव आहे. मी मिस्टर आर्यन कपूर यांचा मुलगा आहे. आणि प्रोड्युसर असण्याबद्दल बोलायचं झालं तर माझे डॅड आणि तुषारचे वडील खूप चांगले मित्र आहेत. तुषार कामाबाबत खूप निष्काळजी आहेत, त्यामुळे अंकलने सगळी जबाबदारी माझ्यावर सोपवली. मिनल आनंदाने म्हणाली, वा, म्हणजे तू आता प्रोड्युसर झाला आहेस? मग पार्टी तर हवीच. आहान हसत म्हणाला, नक्की, पण आधी शूटिंग पूर्ण करूया. मिनलने हसत मान डोलावली. आहान स्वतः तिला मेकअप रूमपर्यंत सोडायला आला. हे सगळं बाजूला बसलेला तुषार पाहत होता. थोड्याच वेळात शूटिंग पूर्ण झालं. मिनल कपडे बदलण्यासाठी मेकअप रूममध्ये आली. ती दागिने काढत असतानाच अचानक कोणीतरी तिच्या खांद्याला आणि कमरेला स्पर्श केला. ती घाबरून मागे वळली.
त्या गडबडीत तिचा ड्रेस दागिन्याला अडकून फाटला. समोर तुषार उभा होता. मिनल घाबरत म्हणाली, तुषार सर, तुम्ही इथे काय करत आहात? कृपया बाहेर जा. तुषार तिच्या जवळ येत म्हणाला, जर बाहेरच जायचं असतं तर इतक्या शांतपणे आलोच नसतो. बघ मिनल, मी तुला ते सगळं देऊ शकतो ज्याची तू पात्र आहेस. पैसा, प्रसिद्धी, स्टारडम, सगळं काही. फक्त मला जे हवं आहे ते एकदाच दे. मिनल ड्रेस सावरत मागे सरकत म्हणाली, सर, तुम्ही जसं समजत आहात तशी मी अजिबात नाही. मला ना पैसे हवेत ना प्रसिद्धी. कृपया मला जाऊ द्या. तुम्ही चुकीचं करत आहात. तुषारचा राग वाढू लागला. त्याने तिचे हात घट्ट पकडत तिला भिंतीजवळ रोखलं आणि म्हणाला, आताच त्या आहानासोबत तर खूप आनंदात होतीस, तेव्हा ही लाज आणि निरागसपणा कुठे होता? वेदनांनी विवळत मिनल म्हणाली, मिस्टर कश्यप, माझ्यावर हात टाकून तुम्ही स्वतःच तुमच्या विनाशाला आमंत्रण देत आहात. अजून एक पाऊल पुढे टाकलं तर त्याचे परिणाम तुम्हालाच भोगावे लागतील. तुम्हाला माहीत नाही मी कोण आहे. तुषार उपहासाने हसत म्हणाला, असं? मग तू कोण आहेस हे जाणून घ्यायलाच हवं. आणि त्यावेळी मिनलने त्याला जोरात ढकललं. तो काही अंतरावर जाऊन पडला. तिने पटकन स्वतःला सावरलं आणि दाराकडे धाव घेतली. पण ती कोणाला मदतीसाठी हाक मारण्याआधीच तुषारने तिला मागून पकडलं, पुन्हा खोलीत ओढलं आणि जमिनीवर पाडलं. भीती आणि वेदनेने मिनल पूर्णपणे थरथर कापू लागली. तुषार तिच्याकडे येत म्हणाला, आता इथे माझ्या इच्छेविरुद्ध तुला वाचवायला कोणीही येणार नाही. मी जे म्हणतोय ते शांतपणे मान्य कर, नाही तर पुढे काय करायचे हे मला चांगलं माहिती आहे. कॉलेजमध्ये पहिल्यांदा तुला नाचताना पाहिलं तेव्हापासून तुला मिळवण्याचं वेड लागलं आहे. त्या क्षणी मिनलला जणू सगळे मार्ग बंद झाल्यासारखे वाटले. तिने डोळे मिटले आणि अंश शब्द आठवले. काय विचार करतेस? तू मजबूत आहेस बटरफ्लाय. तुझ्याकडे जे शस्त्र आहे त्याचा वापर कर. हे आठवताच तिच्यात पुन्हा एकदा धैर्य संचारलं. तिने आपल्या नखांनी तुषारच्या चेहऱ्यावर जोरात ओरबाडलं. क्षणभर वेदनेने तुषार तिच्यापासून दूर झाला, पण पुढच्या क्षणी तो पुन्हा तिच्यावर तुटून पडण्याचा प्रयत्न करू लागला. यावेळी मात्र तो प्रचंड संतापाने मिनलकडे चालत जातो. तिला नियंत्रणात आणण्यासाठी तुषार तिच्या चेहऱ्यावर जोरात 2 थप्पडा मारतो. मिनल पुन्हा एकदा जमिनीवर कोसळते. तुषार तिच्याकडे पुढे सरकणार तर इतक्यात दरवाजा जोरात उघडतो आणि आहान धावत आत येत म्हणतो, स्वीटी पाय, किती वेळापासून तुला हाक मारतोय? पण पुढच्या क्षणी समोरचं दृश्य पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. मिनल आहानाला पाहताच त्याच्याकडे मदतीसाठी हात पुढे करते. मात्र त्या क्षणी आहानची नजर फक्त समोर उभ्या असलेल्या तुषारवरच खिळलेली असते. तुषार आहानाला म्हणतो, आहान, बेटर यू स्टे अवे. शी इज माइन फॉर टुडे अँड आय डोंट वॉन्ट एनी डिस्टर्बन्स. तुषारचं बोलणं ऐकताच आहानचा संताप अनावर होतो. तो पुढे जाऊन तुषारच्या चेहऱ्यावर एकामागून एक जोरदार ठोसे मारू लागतो. तुषारची शक्ती संपेपर्यंत आणि तो अक्षरशः निश्चित होईपर्यंत आहान त्याला मारत राहतो. तुषार रक्ताने माखलेला जमिनीवर एका कोपऱ्यात पडलेला असतो. तोपर्यंत खोलीत आणि बाहेर बरीच गर्दी जमलेली असते. आहान स्वतःचं ब्लेझर मिनलच्या अंगावर टाकतो आणि लगेच पोलिसांना फोन करतो. मिनल अजूनही भीतीने थरथरत असते. आहान तिला ब्लेझरमध्ये व्यवस्थित झाकून तिथून निघू लागतो. तेवढ्यात मागून पुन्हा तुषारचा आवाज येतो, अखेर काही तासांपूर्वी भेटलेल्या या मुलीत तुला असं काय मिळालं आहान? आहान त्याचं वाक्य पूर्ण होण्याआधीच त्याच्या जवळ जाऊन त्याची मान घट्ट पकडतो आणि म्हणतो, तुझ्यासारख्या नीच माणसाला नात्यांची किंमत कळणार नाही. तरीही सांगतो, ती माझी गर्लफ्रेंड आहे. समजलास? माझी गर्लफ्रेंड.
यापुढे तिच्याकडे हात उचलण्याआधी माझा चेहरा आठव. त्यानंतर आहान तुषारला सोडून मिनलकडे वळतो. तेव्हा उपस्थित सगळेच त्यांच्याकडे पाहत असतात. आहान सर्वांकडे रोखून पाहत म्हणतो, तुम्ही सगळ्यांनीही नीट ऐकून घ्या. मिनल माझी गर्लफ्रेंड आहे, त्यामुळे तिच्याशी राजकुमारीसारखा आदराने वागलं पाहिजे. यापुढे कोणी तिच्याशी गैरवर्तन केलं तर समोर पडलेल्या या माणसापेक्षाही त्याची अवस्था अधिक वाईट करीन. हे बोलून आहान मिनलला सोबत घेऊन तिथून निघून जातो. थोड्याच वेळात दोघे कारने बऱ्याच दूर आलेले असतात. मिनल अजूनही रडत असल्याचं पाहून आहान म्हणतो, स्वीटी पाय, आता रडणं थांबव. असं काही झालेलं नाही की तू इतका वेळ रडत राहशील. मिनल त्याच्या हातावर हलकासा मारत म्हणते, खरंच तुला असं वाटतं? तुला कल्पना आहे का, तू वेळेवर आला नसतास तर तो माझ्यासोबत काय केलं असतं त्याने? आहान शांतपणे गाडी चालवत म्हणतो, हो पण मी वेळेवर आलो ना, मग अजून का रडतेस? मिनल त्याच्याकडे बोट दाखवत म्हणते, आणि एक गोष्ट, मी तुझी गर्लफ्रेंड कधी झाले मिस्टर पंपकिन? मला वाचवलंस म्हणून माझ्या आयुष्यात एंट्री मिळेल असा गैरसमज करून घेऊ नकोस. तुला कल्पना आहे का की तू आत्ताच सगळ्यांसमोर काय बोलून गेलास? आहान एक खोल श्वास घेत म्हणतो, स्वीटी पाय, आय एम सॉरी. मी ते फक्त तुला सुरक्षित ठेवण्यासाठी बोललो. हे ऐकून मिनल हलकसं हसते. मला माहिती आहे तू ते का बोललास. थँक्यू आहान. आज तू नसतास तर मी म्हणजे काही नाही, फक्त खूप खूप धन्यवाद. तेवढ्या सिग्नलवर कार थांबलेली असताना मिनलच्या बाजूच्या काचेजवळ एक छोटा मुलगा जोरदार टकटक करतो. आहान लगेच तिच्या बाजूची काच खाली करतो. समोर एक फूल विकणारा गरीब मुलगा उभा असतो. आहान त्याच्याकडून काही फुलं विकत घेतो आणि ती मिनलला देतो. मिनलही हसत ती फुलं स्वीकारते. थोड्या वेळाने आहान कार थांबवत म्हणतो, आता हे थँक्स सोड आणि आत जाऊन कपडे बदल. मिनल आहानचं ब्लेझर अंगावर घेत कारमधून उतरते आणि आजूबाजूला पाहू लागते. हे पाहून आहान म्हणतो, काळजी करू नकोस, इथे माझ्याशिवाय दुसरं कोणीही येत नाही, ना गार्ड ना नोकर. चल आज जाऊया. तरीही मिनल तिथेच उभी राहते. आहान पुन्हा विचारतो, काय झालं, आत नाही यायचं? मिनल हाताची घडी घालत म्हणते, विचार करते, इथे तुझ्याशिवाय कोणीच येत नाही म्हणतोयस, मग मी तुझ्यावर विश्वास ठेवू शकते का? आहान हलकसं हसत तिच्या जवळ येतो. तिच्याकडे वरपासून खालपर्यंत पाहत तो म्हणतो, माझ्यावर विश्वास ठेवायचा की नाही हे पूर्णपणे तुझ्यावर आहे. आणि खरं सांगायचं तर तुला पाहिल्यावर माझ्या स्वतःच्या नियतीवरही मला फारसा विश्वास राहत नाही. हे ऐकताच मिनल त्याच्या छातीवर हलकासा ठोसा मारत म्हणते, आहान, स्वतःचा जीव प्रिय असेल तर माझ्याजवळ येण्याचा विचारही करू नकोस. आहान तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत हसत म्हणतो, ओके मॅडम, तुमच्या धमक्यांना हा बिचारा पुरेसा घाबरलाय. आता कृपया आत जाऊन फ्रेश व्हाल का? कारण या अवस्थेत तुला पाहून माझा मूड खूपच खराब झालाय. आहानचं बोलणं ऐकून मिनल स्वतःकडे पाहते. स्वतःची अवस्था पाहताच तिच्या डोळ्यात पुन्हा अश्रू दाटून येतात. तिला पुन्हा उदास झालेले पाहून आहान तिला अलगद मिठी मारतो आणि म्हणतो, झालं स्वीटी पाय, आता हे सगळं विसर. काहीही चुकीचं झालेलं नाही, सगळं ठीक आहे. मिनल आहानच्या शर्टला घट्ट पकडते आणि हलकेच मान डोलावते. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतोय आहे. तर पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग आहे, तुम्हाला नक्की आवडेल. तर नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग.